क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कोकण सन्मान पुरस्कार चालू करण्यामागे हेतू एवढाच साधा होता की आमच्या कोकणाला जे काय एक आशीर्वाद मिळालेला आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा। आमच्या कोकणाकडे जसं आम्ही पाहतो भूमिपुत्र म्हणून, तसंच जगभरातल्या लोकांनी पाहावं। आणि जसं या व्यासपीठावर काही स्किट जे झाले त्याच्यामध्ये आपण बाहेरगावी जाण्यापेक्षा लक्षद्वीपकडे पाहण्यापेक्षा ते पण आपलंच आहे, पण त्याही पेक्षा सुंदर आमचा कोकण आहे, आमचा सिंधुदुर्ग आहे आणि आमचा रत्नागिरी आहे। आणि म्हणून आपण आपल्या मातीबद्दल जेवढं काय दाखवू शकतो, जेवढं बोलू शकतो तेवढं कमीच आहे। आणि म्हणून माझ्या कोकणातल्या सर्वच क्रिएटर मला नितांत आदर आहे, तुमच्याबद्दल अभिमान आहे। आता खरं म्हटलं तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपल्या कोकणासाठी फार महत्त्वाचा एक काळ सुरू आहे। कारण का जसा उल्लेख केला गोवाचं पर्यटन एका पहिल्यासारखं त्या तेजीमध्ये नाही आहे। आणि म्हणून हे जी काही वेळ आहे ती वेळ आहे आपल्या कोकणाला जास्तीत जास्त प्रमोट करण्याची, जास्तीत जास्त कोकणाबद्दल बोलण्याची आणि कोकणाच्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची। मला वाटतं हे योग्य वेळ आहे। म्हणून माझ्या क्रिएटर्सना सांगेन, यूट्यूबर्सना सांगेन, तुम्ही थोडं जिथे एक रील बनवत होता तिथे आता 4 रील बनवायला सुरू करा। आम्ही पण जे काय दाखवण्याच्या दृष्टिकोनातून आपण जगाला दाखवू शकतो ते निश्चित पद्धतीने ही योग्य ती वेळ आहे। कोकण सन्मानाच्या निमित्ताने खरं म्हटलं तर आज धावत पळत आलो, पण जेव्हा निमिषने आमच्या ऐकलं बाबा कोकण सन्मानसाठी जात आहेत तर कधी नाही तर आईला घरी सोडून माझ्या बरोबर आलेला आहे। ही पहिलीच वेळ आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही दोघं इथे आलेलो आहे। कारण का तुम्ही आमचे हक्काचे आहात आणि तुम्ही जेवढे मोठे व्हाल तेवढं आमचं कोकण मोठं होईल, एवढीच आमची त्यामागची भावना आहे। आणि हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।